नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्लाउजचा डायग्राम काढणार आहोत आणि त्याच डायग्राममध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे गडेही बघणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला बाहीचा देखील डायग्राम काढायचा आहे। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। मी ते तुम्हाला व्हाईट बोर्डवरती डायग्राम काढून दाखवणार आहे। सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची असते। मी इथे उंची घेत आहे 13.5 इंच, म्हणजे आपली तयार ब्लाउजची उंची येणार आहे 12.5 इंच। उंचीमध्ये आपण नेहमी 1 इंच वाढवून घेत असतो। इथे मी टिक करून घेते। इथे आपण लाईन मारून घेऊया। उंचीला मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण शोल्डर टाकूया। इथे मी शोल्डर घेत आहे 5.5 इंच। मी इथे 36 साइजचा तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे। 5.5 इंच मी इथे शोल्डर घेतलेला आहे। शोल्डरलाही आपण लाईन मारून घेणार आहोत। मुंडा घेऊया। मुंडा मी इथे 6 इंच घेणार आहे। 6 इंच उंचीचा आपण मुंडा घेतलेला आहे। आपण याला देखील लाईन मारून घेऊया। लाईन मारून घेतलेली आहे। इथूनही आपल्याला सरळ लाईन मारायची आहे। याला मुंड्याची उंची म्हणतात। आता आपण घडीचे माप टाकून घेऊया। 36 साइजचा आपण इथे डायग्राम काढत आहोत। तर 36 चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला। 36 चा जो चौथा भाग आहे तो 9 इंच आहे। हा आहे आपला 36 चा चौथा भाग 9 इंच। इथून तर इथे आपल्याला 36 चा चौथा भाग मोजायचा आहे। 36 चा चौथा भाग आलेला आहे 9 इंच। तर त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो। मी इथे फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते। तुम्ही 2 इंच घेतलं तरी चालेल। आता आपण याला देखील लाईन मारून घेऊया। इथे आपण लाईन मारलेली आहे। आता आपण कमरेचं माप टाकूया। 36 साइजचं जे कमर आहे ते 30, 32, 31 सुद्धा येऊ शकतं। प्रत्येकाचं कमरेचं माप हे वेगवेगळं असतं। मी इथे 32 इंच कमरेचं माप घेणार आहे। म्हणजे 32 इंच कमरेचं मापाचं माप टाकलेलं आहे। 32 चा चौथा भाग घेतलेला आहे 8 इंच। त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे। तुमचं जर कमर कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो आणि तो चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा असतो। हे जे अर्धा इंच घेतलेला आहे आपण, हे पाठीमागे जो टक्स येतो त्याचं घेतलेला आहे। इथून आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन। मी तुम्हाला परत एकदा समजून देते। इथून जे घेतलेलं आहे आपण ते कमरेचं माप आहे। कमरेचा चौथा भाग घ्यायचा असतो आपल्याला। इथून तर मी इतका कमरेचा चौथा भाग 8 इंच घेतलेला आहे। त्यात आपल्याला अर्धा इंच हे प्लस करायचं आहे। हे अर्धा इंच आपण का प्लस करतो? जो पाठीमागे आपण टक्स घेतो तो अर्धा इंचचा असतो, म्हणून आपल्याला कमरेमध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे। त्यात आपल्याला 1.5 इंच ही शिलाई मार्जिन। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करते। तुम्ही 1.5, 1.25 किंवा 2 इंच देखील करू शकता। जेवढा आपण इथं केलेला आहे शिलाई मार्जिन तेवढंच आपल्याला इथं देखील करायचं असतं। आता आपण याला लाईन मारून घेणार आहोत। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। 36 साइजचं प्रत्येकाचं कमरेचं माप वेगवेगळं असू शकतं। तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून कमरेचं माप घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग काढायचा आहे। त्यात प्लस अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला गडारुंदी टाकून घ्यायची आहे। मी इथे 2.5 इंच गडारुंदी घेत आहे। ही 2.5 इंच आपण काय घेतो? आपला जर गडा 8 इंचापेक्षा कमी असेल तर आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे। किंवा तुम्ही 9 ते 10 इंच घेतलं, मी जसं रुंदीमध्ये इथं तुम्हाला अर्धा इंच वाढवून दाखवते, तसं जर तुम्ही अर्धा इंच वाढवत असाल तरी आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे। आणि तुम्ही जर अर्धा इंचपेक्षा जास्त वाढवत असाल तर ते सुद्धा मी इथे सांगणार आहे। इथे 2.5 इंचवरती आपण टिक केलेली आहे। आता गळ्याची उंची मोजून घेऊयात। गळ्याची उंची मी इथे 9 इंच घेणार आहे। म्हणजे आपल्याला 9.5 इंचवरती टिक करायचं आहे। इथे आपण 2.5 इंच। मी आता तुम्हाला सांगते
की आपण जर समजा इथे 2.5 इंच प्लस अर्धा इंच जर वाढवत असाल म्हणजे 3 इंच जर घेत असाल तुम्ही, तर आपल्याला ही गळा रुंदी फक्त 2.5 इंच ठेवायची आहे. आणि समजा तुम्हाला जर गळा रुंदी इथे 3च्या पुढे वाढवायची आहे म्हणजे अर्धा इंच पेक्षा जर जास्त वाढवत असाल तर आपल्याला वरची साईडची गळा रुंदी जी आहे ती 1/2 इंचाने कमी करून घ्यायची असते. मी ते फक्त अर्धा इंच वाढवलेली आहे. त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देणार आहे. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. इथेही आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे कारण आपण अर्धा इंच रुंदीमध्ये वाढवलेला आहे. इथे आपण जे अर्धा इंच रुंदीत वाढवलेलं आहे ते आपल्याला गळा डीप घेण्यासाठी वाढवलेला आहे. यापेक्षा जर तुम्हाला जास्त डीप गळा हवा असेल तर आपल्याला शोल्डरमध्ये, गळा रुंदीमध्ये आणि मुंड्यामध्ये 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं. इथे मी लाईन मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण नेहमी मी तुम्हाला दाखवते, इथं आपण अर्धा इंचवरती टिक करून घेतो. मी तेही तुम्हाला मोजून दाखवणार आहे. अर्धा इंचवरती मी इथे टिक करून घेतलेली आहे. इथेही आपण 1/2 इंचवरती टिक करून घेत असतो. आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊया. हे आपण अर्धा इंच का टिक करतो, बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडत असतात तर त्यासाठी आपल्याला हे अर्धा ते 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं. तुमच्या जर आर्महोलला जास्त चुन्या पडत असतील तर तुम्ही अर्धा इंचवरती इकडे टिक करायचं आहे आणि कमी पडत असतील तर तुम्ही फक्त 1/2 इंच टिक करायचं आहे. आता आपण हे 1/2 इंच खाली टिक केलेलं आहे. तिथेही आपण क्रॉस लाईन मारून घेऊया. हे 1/2 इंच टिक केल्यामुळे आपल्या आर्महोलला म्हणजेच मुंड्याला व्यवस्थित आकारही देता येतो आणि जे आपलं काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतं ते होत नाही, अगदी व्यवस्थित असं बसतं. आता आपण इथून तर इथं 1 इंचावरती टिक करणार आहोत. इथे मी 1 इंचावरती टिक करते, तिथून पुढे अर्धा इंच. त्याला देखील आपण आकार देऊन घेऊया. या पद्धतीने मी इथे आर्महोलला आकार देऊन घेतलेला आहे. हा आहे आपला आतला आकार आणि हा आहे आपला बाहेरचा आकार. तो मी व्यवस्थित तुम्हाला डार्क करून दाखवते. इथे मी व्यवस्थित असे आकार देऊन घेतलेले आहे. आता आपण इथे 1 इंचावरती टिक करून घेत असतो. ही आकार देण्यासाठी आपण 1 इंचावरती टिक करतो. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 4 ते 4.5 इंचवरती आपण टक्स पॉइंट काढणार आहोत. मी ते 4.5 इंचवरती काढत आहे. तुमचा जर गळा डीप असेल तर आपल्याला 4 ते 4.5 इंचवरती काढायचा आहे आणि अगदी नॉर्मल आणि छोटा असेल तर 4 इंचवरती काढला तरी चालतो. उंची ही आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. टक्सची जी उंची आहे ती मी इथे 4 इंच घेत आहे. ही आहे आपली टक्सची उंची. आपल्या टक्स उंची. आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही गळ्याला इथे गोल देखील आकार देऊन घेऊ शकता या पद्धतीने, किंवा गळ्याला तुम्ही वेगवेगळे आकार देखील देऊन घेऊ शकता. मी इथे तुम्हाला पंचकोनी गळ्याचा आकार देऊन दाखवते कारण मला एक कमेंट होती की पंचकोनी गळ्याचा आकार मला काढून दाखवा मॅडम. तर त्यांच्यासाठी आज आपण हा पंचकोनीचा आकार काढणार आहोत. जो गळ्याचा आकार आहे तो पंचकोनी घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने आहे तसंच ठेवायचं आहे. फक्त आपण खालून इथं अशी लाईन मारून घेत असतो. या पद्धतीने आपल्याला पंचकोनी आकार द्यायचा आहे. हे जे आहे आपण 9 इंचवरती केलेलं, 9.5 इंचवरती, त्याच्या खाली मी थोडा गळा वाढवलेला आहे. कारण का तर हे जे नॉर्मल वाढतं आपलं जास्त वाढत नाही इथे. जर तुम्ही अजून छोटा घेतला इथून वरती तर तुमचा गळा हा छोटा होऊ शकतो. शक्यतो आपल्याला काय करायचं असतं, जे मोठे गळे आपल्याला घ्यायचे आहेत किंवा डीप गळे घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर डिझाईनचे गळे घेत असाल तर त्यासाठी आपल्याला थोडा मोठा गळा घ्यायला लागतो. इथे मी फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे म्हणून गळा रुंदी आणि शोल्डर मुंड्यामध्ये चेंजेस नाही केलेला आहे. समजा तुम्हाला यापेक्षा जास्त रुंदी वाढवायची आहे किंवा गळा तुम्हाला डीप करायचा आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते, आपल्याला ही गळा रुंदी जी आहे ती 1/2 इंच कमी करून घ्यायची असते. म्हणजेच आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची असते. आणि समजा आपण इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतली तर आपल्याला शोल्डरमध्येही 1/2 इंच कमी करायचं असतं. म्हणजेच आपण जे 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे तर आपल्याला ते शोल्डर 5.25 इंच घ्यायचं आहे.
आणि मुंडा जर आपण 6 इंच घेतलेला आहे, आता 36 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण इथे 6 इंच मुंडा टाकलेला आहे, तर आपल्याला मुंड्यातही पाव इंच कमी करायचं असतं, म्हणजेच मुंडा हा 5.5-6 इंच घ्यायचा असतो. मी तुम्हाला इथे पंचकोनी आकार घेऊन दाखवलेला आहे. आता मी तो आकारही तुम्हाला मोजून दाखवणार आहे. आपण इथून 9 इंचचा गळा घेतलेला आहे. 9 इंचचा आपला तयार गळा येणार होता. 9.5 इंचवरती आपण टिक केलेली आहे. आता हा जो कोन असतो तो खूप छोटा असतो, म्हणून आपण हा खाली वाढवून घेतो. समजा तुम्ही इथूनच जर हा कोन वाढवला, असा हा कोन वाढवला आणि इथून असा आकार दिला समजा, तर आपला गळा हा खूप छोटा होतो, म्हणून आपल्याला हा आतमध्ये आकार द्यायचा नसतो. आकार देताना नेहमी आपण जिथं गळा रुंदी घेतलेली आहे तिथूनच आपण हा आकार देत असतो, जसं मी तुम्हाला आधी देऊन दाखवला या पद्धतीने, आणि इथून टिक केलेला आहे. या पद्धतीने आपण हा आकार टिक केलेला आहे. हा आकार आपल्याला घ्यायचा असतो. तुम्ही जर हा घेतला तर तुमचा जो गळा आहे तो खूप कमी होतो आणि छोटाही होऊन जाईल, म्हणून शक्यतो आपण जे पंचकोनी, मटका किंवा कुठलाही गळा जर तुम्ही डीप घेत असाल तर त्यासाठी आपल्याला थोडं हे खाली 1 इंच घ्यायचं असतं. मी तुम्हाला ते देखील मोजून दाखवणार आहे. 1 इंचावरती आपण इथून तर एवढा आकार घेतलेला आहे आणि इथून हा आकार तोही मोजून दाखवते, 1.5 इंच. आणि असं जर मोजून घेतला तरीही 1.5 इंच येतो, म्हणजे हे जे आपण अर्धा इंच घेतो त्याच्यापेक्षा 1/2 इंच जास्त जातं इकडे. समजा इथं जर तुम्ही 1/2 इंच म्हणजेच 1.5 इंच घेत असाल तर आपण गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा चेंज करून घ्यायचा असतो. इथे मी तुम्हाला जो पंचकोनी गळा होता डीप मध्ये ते मी दाखवलेला आहे. अगदी नॉर्मल डीप आहे हा. तुम्हाला जर जास्त डीप हवा असेल आणि उंचीलाही जास्त मोठा डीप हवा असेल तर तुम्ही गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये 1/2 इंचचे चेंजेस करून घ्यायचे आहेत. आपलं कुठलंही साईजचं जरी ब्लाऊज असेल किंवा तुम्हाला कुठल्याही साईजचं पेपर कटिंग करायचं असेल तरी आपण जे माप टाकतो त्यात आपल्याला 1/2 इंच हे कमी करायचं असतं, फक्त डीप गळ्यासाठी. आणि आपला जर गळा नॉर्मल असेल म्हणजेच आपण इथे 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि इथं देखील आपण 2.5 इंच घेतलेला आहे, किंवा तुम्ही 1/2 ते अर्धा इंच मी जसं सांगते तुम्हाला वाढवायला तसं तुम्ही वाढवून घेतलेलं आहे, तर आपल्याला बाकी चेंजेस करण्याची बिलकुल गरज येत नाही. इथे मी हे गळ्याचं इरेज करून घेत आहे. मी तुम्हाला मटका गळा आता काढून दाखवणार आहे. बाकी मी आहे तेच डायग्राम ठेवणार आहे, फक्त तुम्हाला गळा काढून दाखवणार आहे. मी आधी गळा डीप कसा घ्यायचा आणि काय काय चेंजेस घ्यायचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला मी इथं जसं सांगितलं 2.5 इंच प्लस अर्धा इंच. आता आपण वेगळं बघूयात, म्हणजे 2.5 इंच प्लस आपल्याला जर 1 इंच किंवा 1.5 इंच घ्यायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे. इथे आपण जशी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली होती तशी आपण इथे 2.25 इंच घेत आहोत आणि इथे मुंड्याला मी 5.25 इंच घेतलेला आहे. मुंडाही आपल्याला चेंज करून घ्यायचा असतो, तेही मी तुम्हाला ब्ल्यू कलरच्या पेनने टिक करून दाखवत आहे. हे आपण डीप गळ्यासाठी घेत आहोत. या पद्धतीने आपल्याला हे टिक करायचं असतं. इथूनही हे वरच्या साईडला जाईल. जर तुम्हाला गळा जास्तच मोठा डीप हवा असेल तर आपल्याला या पद्धतीने मुंडा टाकायचा आहे. इथे आपण 1/2 इंच परत वाढवून घेतो. ज्यांच्या आर्महोलला चुन्या पडतात त्यासाठी इथून आपलं हे 1/2 इंच खाली येतं आणि इथूनच आपल्याला जसं आपण ब्लॅक पेनने आकार दिलेला आहे तसंच आपल्याला आकार द्यायचा असतो. इथे मी तुम्हाला शोल्डर आणि मुंडा कमी करून दाखवलेला आहे. आता आपण गळा रुंदी. इथे मी गळ्याला लाईन मारून घेत आहे. गळाही तुम्हाला मी मोजून दाखवत आहे. इथून आपण गळ्याची उंची मोजून घेऊयात. मी ते गळ्याची उंची 9 इंच घेत आहे प्लस अर्धा इंच त्यामध्ये वाढवून घेत आहे. आपल्याला मागच्या गळ्यात किंवा पुढच्या गळ्यात अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायला लागतं, कारण आपण जेव्हा हे शोल्डर जॉईन करतो, हे शोल्डर आपण जेव्हा ब्लाउजला जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. तुम्ही जर 1 इंचापेक्षा किंवा 1.5 इंचापेक्षा जास्त डीप गळा घेत असाल तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने 1/2 इंच ते अर्धा इंच कमी करायचं असतं. शक्यतो 1/2 इंच जरी कमी केलं तरी आपले शोल्डर गळत नाही. या पद्धतीने इथे आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, 5.25 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे आणि 5.5-6 इंच आपण मुंडा घेतलेला आहे. आता आपण आहे तेवढीच गळा रुंदी इथे येते का बघूयात.
ही देखील 2.25 इंच आपली गळा रुंदी आलेली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे। मी इथे 3 ते 3.25 इंच वरती टिक करते। 3.25 इंच वरती टिक करूयात, कारण आपण पहिला जो गळा घेतलेला होता 2.5 प्लस अर्धा इंच असा 3 इंचाचा झालेला होता। इथे आपण 3.25 ते 3.5 इंचावरती टिक करू शकतो। मी इथे 3.25 इंचावरती तुम्हाला टिक करून दाखवलेली आहे। इथे आपण आता लाईन मारून घेऊयात। हे डीप गळ्यासाठी मी सांगत आहे। पहिलं जे सांगितलं नॉर्मल डीप साठी आपल्याला मुंड्यात, शोल्डर मध्ये आणि गळारुंदीत चेंजेस नाही करायचे असतात। जर आपण इथून 1 इंच वाढवलेलं असेल, म्हणजे 3 इंचाच्या पुढे जर आपल्याला ही रुंदी वाढवून घ्यायची असेल तर आपल्याला शोल्डर, गळारुंदी आणि मुंड्यामध्ये ही चेंजेस करायला लागतात। इथेही मी लाईन मारून घेत आहे। तुम्ही उंचीला कितीही जास्त घ्या आणि रुंदीला कितीही जास्त घ्या, पण आपल्याला हे चेंजेस करायचे असतात। समजा आपण रुंदीला जास्त घेतलं किंवा उंचीला जरी घेतलं तरी आपण शोल्डर, गळारुंदी आणि मुंड्यामध्ये 1.5 इंच कमी करून घेत असतो। आता आपण आकार देऊन घेऊया। मी इथे तुम्हाला वेगळा आकार देऊन दाखवत आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन बघूयात। मी इथे तुम्हाला मटका आकार देऊन दाखवत आहे। हा आहे आपला मटका। हा झाला आपला डीप मटका। हा डीप मटक्याच्या गळ्याच्या आकारासाठी आपल्याला 1.5 इंच कमी करून घ्यायला लागतं। म्हणजेच आपण गळारुंदीमध्ये 1.5 इंच कमी केलेला आहे, शोल्डर मध्ये देखील 1.5 इंच कमी करून घेतलेला आहे आणि मुंड्यामध्येही 1.5 इंच आपण उंचीत कमी केलेला आहे। तुम्हाला जर एवढा डीप गळा हवा असेल तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। आणि हे चेंजेस करूनही आपलं शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात, तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या रुंदीच्या साईडने 1.5 इंच हे कमी करून घ्यायचं असतं। म्हणजेच आपले जे शोल्डर उतरतात मोठ्या गळ्याच्या उंचीसाठी ते उतरत नाही, म्हणून आपण नेहमी 1.5 इंच इथे टिक करत असतो। आता आपण हे पुसून घेणार आहोत। मी तुम्हाला दुसरा बाहीचा डायग्राम दाखवत आहे। इथे आपण डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करायचे असतात गळारुंदीमध्ये, मुंड्यामध्ये आणि शोल्डर मध्ये, ते आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे। आता मी तुम्हाला बाही विषयी माहिती सांगणार आहे। आता मी तुम्हाला इथे 36 साईजचा जो डायग्राम काढलेला होता त्यासाठी बाही किती इंचाची घ्यायची ते सांगत आहे। म्हणजे जी बाहीची घडी असते ती किती इंचाची घेतली पाहिजे। सर्वात आधी आपण उंची मोजून घेणार आहोत। इथे मी उंची मोजून घेत आहे। बाहीची उंची आहे आपली 6 इंच, त्यात आपलं अर्धा इंच ही शिलाई मार्जिन। मी हे अस्तरचं सांगत आहे तुम्हाला। इथून मी टिक केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, ही उंची झाली। आता बाहीची रुंदी किती घ्यायची। 36 साईज साठी आपल्याला 36 चा चौथा भाग काढायचा आहे। 36 चा चौथा भाग आहे 9। मी तुम्हाला सांगते आता 36 चा चौथा भाग काढायचा आहे। 36 चा चौथा भाग आहे आपला 9 इंच, म्हणजेच आपली घडी येणार आहे 9 इंचाची। तर तेही सांगते, बरेच जणांच्या बाह्या पुरत नाही तर ते का पुरत नाही तेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। मी ते पहिले उंचीला लाईन मारून घेत आहे। ही आली आपली उंची। आता आपण 9 ची घडी घेणार आहोत। जेवढा आपला 36 चा चौथा भाग असेल तेवढी आपल्याला घडी घ्यायची आहे। 36 चा जो चौथा भाग आहे तो 9 इंच आहे। मी इथे 9 इंचावरती पॉइंट केलेला आहे। आता आपण इथून किती उंची घेतली ती बघूयात। इथे आहे 6.5 इंच उंची। इथेही आपण 6.5 वरती टिक करणार आहोत। आपलं काय होतं, 1.5 इंच शिलाई जेव्हा आपण अस्तर जॉईन करतो तेव्हा 1.5 इंच जातं आणि 1.5 इंच वरती आपण जेव्हा बाही जॉईन करतो तेव्हा 1.5 इंच जातं, म्हणून मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। मी आता बरेच व्हिडिओमध्ये दाखवते की इथं 1.5 इंच दाखवते, इथं 1.5 इंच दाखवते, पण मी इथे अर्धा इंच दाखवलेला आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। ह्या पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही। तर ती का कमी पडते त्याचंही मी कारण यामध्ये सांगणार आहे। इथे मी हे अर्धा इंचावरती टिक केलेला आहे। इथूनही आपण लाईन मारून घेऊयात। आता आपण इथे ज्यांच्या बाहीला फुगा येतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघत आहोत। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे,
इथून खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं आहे. तुमच्या बाहीला जर गुड्या पडत असतील किंवा फुगा येत असेल, चुन्या पडत असतील, तर त्यासाठी आपल्याला इथे 2.5 इंचावरती टिक करायची आहे. आणि तुमच्या बाहीला जास्तच फुगा येतो किंवा गोळा होते तर 2.5 इंचावरती केलं तरी चालेल, पण 2.5 इंच खुल्या भागाकडून कमी घेतलं तरी आपली बाही अगदी परफेक्ट अशी बसते. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. इथे 36 साईजचा जो दंडघेर आहे तो 6.5 इंच घेत आहे मी. त्यात 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवणार आहोत. तुम्ही दंडघेर हा तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकतात. प्रत्येकाचा 36 साईजचा दंडघेर कमी जास्त असू शकतो. इथे आपण आता इथं जसं 2.5 इंचावरती टिक केलेलं आहे, इथे मी 2.5 इंचावरती टिक करून एक लाईन मारून घेणार आहे. इथे मी लाईन मारलेली आहे. आता आपल्याला बाहीला जो आकार देतो त्यासाठी ते पॉइंट करून घ्यायचे असतात. तर मी इथे 1.5 इंच आणि 2.5 इंचावरती पॉइंट करून घेत आहे. हे 1.5 इंच इथे आणि 2.5 इंच. 2.5 इंचावरून जो पॉइंट केलेला आहे तो बाहेरून आकार येतो, म्हणजेच पाठीमागचा आकार, आणि 1.5 इंचावरून जो आपण पॉइंट करतो तो पुढचा आकार येतो. इथेही आपण 1.5 इंचावरती टिक करून घेऊया. आता आपण 1.5 इंचावरती टिक केलं तिथून आधी लाईन मारून घ्यायची आहे. इथे आपण लाईन मारलेली आहे. इथून तर एवढा आपण दंडघेर घेतलेला आहे आणि हे दंडघेर प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. हा आहे आपला बाहीचा आकार. हा आहे आपला बाहेरून आकार. आणि हा आहे आपला आतला आकार. हा आपला आतला आकार आहे. इथे मी दोघही आकार देऊन घेतलेले आहेत. हा जो आकार दिला आपण 1.5 इंच इथून घेतलेला आहे, म्हणजे ही बंद बाजू असते. आपण जेव्हा कापडवरती किंवा कागदावरती ठेवतो तेव्हा बंद बाजूकडून आपण 1.5 इंचावरती एक आकार देतो आणि 2.5 इंचावरती एक आकार देतो. आणि हे जे 1.5 इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिन असतं. इथे मी तुम्हाला 36 साईजची जी बाही आहे चौथा भाग घेऊन काढून दाखवलेली आहे. म्हणजे जी इथून ही घडी असते आपली, इथून एवढी म्हटली तरी आणि इथून एवढी म्हटली तरी आपली बाहीची घडी असते. आता समजा मी तुम्हाला जो डायग्राम काढून दाखवलेला होता, मी ते तुम्हाला छोटासा डायग्राम टिक करून दाखवते. हे आपण जेव्हा 1.5 इंच घेतो, हे 1.5 इंच घेतो, आपली इथून एवढी घडी असते, इथून आपण जे 1.5 इंच घेतो शिलाई मार्जिन, त्यासाठी ही जी बाही आहे ती अगदी बरोबर बसते. आता मी तुम्हाला परत एक डायग्राम काढून दाखवते. आणि तुम्ही जर समजा 2 इंच घडी प्लस 2 इंच जर तुम्ही शिलाई मार्जिन घेत असाल तर ही बाही बसत नाही, तर आपल्याला परत इथे अर्धा इंच वाढवून घ्यायची असते. जर तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंच घेत असाल घडी प्लस 2 इंच, तर आपली ही जी बाहीची घडी आहे ती बसणार नाही. तुम्ही जर 2 इंच घेतलं तर तुम्हाला 9 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच आपली जी घडी येणार आहे ती 9.5 इंचाची. जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर, आणि तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपली घडी फक्त 9 इंचाची येईल. 9 इंचाची जी घडी घेतो आपण बाहीची ती अगदी परफेक्ट अशी बसते. आणि तुम्ही जर 2 इंचाची शिलाई मार्जिन घेत असाल आणि ही बाही जर लावून बघितली तर तुमची बाही कमी पडेल, तर तुम्हाला त्यासाठी अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. म्हणजेच इथून आपण अर्धा इंच वाढवून या पद्धतीने आकार देऊन घेत असतो. मग इथून असे आकार होतील. मग आपले हे जे आकार आहेत हे होतील. समजा तुम्ही जर 2 इंचाची शिलाई मार्जिन घेतली आणि 1.5 इंचाची जर घेतली तर आपली जी बाही आहे ती 9 इंचाची बरोबर बसते.
म्हणजे जास्त वाढवण्याची गरज येत नाही आणि तेवढंच आपण चौथा भाग टाकून बाही कट करू शकतो. इथे ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल त्यांनी जर या पद्धतीने कट केली तर त्यांची बाहीला बिलकुल फुगा येणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं बसेल. इथे आपण बाहीचं देखील डाऊट क्लिअर केलेला आहे. आता आपण जी एल्बो पर्यंत आपली बाही असते त्याची कटिंग बघणार आहोत, म्हणजे जी फुल बाही येते आपली त्याची. कुणाची 9 इंच असते, कुणाची 10 तर कुणाची 10.5 इंच देखील असू शकते. इथे 10 इंचची आपण बाही बघणार आहोत. इथे मी 10 इंचवरती टिक करते, इथेही आपण 10 इंचवरती टिक करून घेऊया. आता आपल्याला 36 साईजचीच घडीची बाही बघायची आहे, म्हणजे 9 इंच आपली घडी येणार आहे. मी प्रत्येक साईज मध्ये 1.5 इंच वाढवते, म्हणून मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवणार आहे. समजा तुम्ही 2 इंच जर शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला त्यात प्लस ½ इंच करायचं असतं, म्हणजेच घडी तुमची बरोबर 9.5 इंचाची येईल. पण मी ते 9 इंचाची घेत आहे कारण मी 1.5 इंच तुम्हाला नेहमी शिलाई मार्जिन सांगत असते. इथे आपली जी घडी आहे ती 9 इंचाची, मी इथे 9 इंचवरती टिक केलेली आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात आधी. इथे मी लाईन मारून घेते. इथेही आपल्याला लाईन मारायची आहे. ही जी घडी आलेली आहे आपली इथून तर एवढी आपण घडी घेतलेली आहे ती 9 इंचाची झालेली आहे. इथे मी शिलाई मार्जिनचं देखील तुम्हाला ऍड करून दाखवते. मी तुम्हाला परत एकदा उंची मोजून दाखवते. तुम्हाला जर तयार बाहीची जर उंची 10 इंच घ्यायची असेल तर तुम्हाला ½ इंच इथे ऍड करायचं आहे आणि ½ इंच इथे ऍड करायचं आहे, किंवा ½ इंच इथे ऍड करू शकतात किंवा ½ इंच ऍड करू शकतात. आता आपल्याला समजा मी इथे तुम्हाला 10चं सांगितलं तर इथे तुम्हाला ½ इंच ऍड करून घ्यायला लागेल. मी तेही दाखवते आणि ½ इंच आपण इथे ऍड करून घेत असतो. आणि तुम्ही जर शिलाई मार्जिन फक्त ½ इंच अस्तरच्या बाहीला जॉईन करण्यात घेत असाल तर फक्त आपल्याला ½ इंच एवढं घ्यायचं आहे. मी ते 10 इंच उंचीच्या बाहीसाठी तर तुम्हाला टिक करून दाखवत आहे. तुम्ही उंची कमी जास्त करून घेऊ शकता. इथे मी हे अर्धा इंच वाढवलेला आहे कारण ½ इंच आपल्या इथे जाणार आहे आणि ½ इंच इथे जाणार आहे. आता आपण 10 इंचाच्या बाहीसाठी किती इंच खुल्या भागाकडून कमी करून घेणार आहोत ते बघणार आहोत. मी ते खुल्या भागाकडून 3.5 इंच कमी करून घेणार आहे. आपल्याला 3.25, 3 तर 3.5 इंच कमी करून घ्यायचं असतं. बऱ्याच जणांच्या फुलबाहीमध्ये म्हणजेच एल्बो पर्यंत जी बाही असते त्यात खूप प्रॉब्लेम येतात, गुड्या पडतात, चुन्या पडतात किंवा फुगा देखील येतो, तर त्यासाठी आपल्याला 3.5 इंच हे कमी करून घ्यायचं असतं. इथे मी 3.5 इंचवरती टिक करून घेते. आणि तुमची जर बाही अगदी नॉर्मल व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही 2.25 ते 3 इंचावरती टिक केलं तरी चालतं. पण आपल्याला 3.5 पेक्षा कमी करायची नाही. 3.5 पेक्षा जर आपण तर इथे आपण 3.5 इंचावरती टिक केलेला आहे. 3.5 इंचापेक्षा खाली आपल्याला टिक करायचं नसतं. समजा आपण 3.5 इंचापेक्षा खाली टिक केलं तर आपली बाही खालून होडली जाऊ शकते, म्हणून शक्यतो 2.25 ते 3.5 इंचावरती आपल्याला टिक करायचं आहे. ज्यांच्या बाहीला जास्तच फुगा येत आहे त्यांनी 3.5 इंचावरती टिक करायचं आहे. मी तर 2.25 ते 3 इंचावरती टिक केला तरी चालेल. मी तर बऱ्याच जणांच्या कमेंट आहे की आमच्या बाहीला फुगा येतो, तर त्यासाठी मी 3.5 इंचावरती तुम्हाला टिक करून दाखवत आहे. इथे आपण लाईन मारलेली आहे. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. आपला जिथपर्यंत आपण बाहीची उंची घेत असतो तिथूनच आपल्याला दंडघेर घ्यायचा असतो. समजा तुम्ही बाहीची उंची जर तुमची कमी असेल तर दंडघेर जास्त असतो, बाहीची उंची जास्त असेल तर आपला दंडघेर कमी असतो. इथे मी 5.5 इंच दंडघेर घेत आहे. तुम्ही दंडघेर तुमच्या बाहीवरून घेऊ शकतात आणि त्याचा निम्मा टाकू शकतात. जो आपला बाहीचा गोल राऊंड असतो तो आपल्याला मोजून घ्यायचा असतो. समजा तुम्ही अंगावरून माप घेतलं, तुमचा दंडघेर आलेला आहे 12 इंच, तर त्याचा निम्मा करून आपल्याला टिक करायची आहे. आणि तुम्ही जर बाहीच्या घडीवरून दंडघेर घेत असाल, तुमचा जर 6 इंच आला तर 6 इंचावरती टिक करायचं आहे. तुमचा 5 आला तर 5 इंचावरती टिक करायची आहे. मी ते 5.5 इंचावरती टिक केलेला आहे. तिथून पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत आहोत.
इथे आपण 1.5 इंचावरती हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। मी परत एकदा सांगते, हा जो आपण दंडघेर मोजून घेत असतो हा नेहमी आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा असतो। बऱ्याच जणांचा दंडघेर कमी जास्त असू शकतो। इथेही आपण 1.5 इंचावरती टिक करून घेऊयात। आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। हे जे 1.5 इंच आहे आपलं हे शिलाई मार्जिन आहे। आता आपल्याला वरून आकार द्यायचा आहे, जो आपण बाहीला आकार देतो तो आकार द्यायचा आहे। बाहीला आकार देण्यासाठी मी सेम पद्धतीने 1.5 इंच आणि 2.5 इंचावरती टिक करते। या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे आपल्याला आकार अगदी व्यवस्थित असा देता येतो। या पद्धतीने आपल्याला इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा असतो। इथे आपण बाहीला आकार दिलेला आहे। ज्यांच्या ब्लाऊजला फुगा येत असेल, म्हणजेच बाहीला किंवा आर्महोलला फुगा येत असेल, त्यांनी 3.5 इंचावरती टिक करायचं आहे। आणि समजा तुमच्या ब्लाऊजला फुगा येत नाही किंवा तुमच्या बाहीला देखील फुगा येत नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला परत एकदा टिक करून दाखवणार आहे। मी ह्याच मापावरती टिक करून दाखवत आहे। तर समजा तुमच्या बाहीला फुगा होत नाही, बऱ्याच जणांचं आपण नॉर्मल कसं करतो, नॉर्मल आपण फक्त 3 इंचावरती टिक करतो। हा जो खुला भाग आहे इथून फक्त 3 इंचावरती टिक करत असतो। हे मी नॉर्मल बाहीचं, ज्यांच्या बाहीला फुगा येत नाही किंवा व्यवस्थित बसतात त्यासाठी आपल्याला फक्त 3 इंचावरती टिक करून घ्यायची असते। इथून आपण लाईन मारून घेऊयात। सेम पद्धतीने आपल्याला 1.5 इंचावरती इथे टिक करायचं आहे। आणि इथून आपलं पॉइंट आहेतच 1.5 इंच आणि 2.5 इंच। आता आपण आधी इथे लाईन मारून घेऊया, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की हे आपलं शिलाई मार्जिन आहे। इथे आपण लाईन मारलेली आहे। हा आपला बाहीचा आकार झालेला आहे। हे आपले बाहीचे आकार आहे। ही नॉर्मल बाही आहे। खुल्या भागाकडून आपल्याला नॉर्मल बाहीसाठी 3 इंच घ्यायचं असतं आणि तुमच्या बाहीला जर फुगा पडत असेल तर 3.5 3.25 इंच घ्यायचं आहे। इथे आपण दोघही प्रकाराची बाही बघितलेली आहे। बाहीची आपण जी घडी घेतलेली आहे ती 9 इंच घेतलेली आहे। मी परत एकदा सांगते, जर तुम्ही घडी प्लस 1.5 इंच जर शिलाई मार्जिन असेल, म्हणजे 36 चा चौथा भाग 9 इंच प्लस 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असेल, तरच आपल्याला ही 9 इंचाची घडी टाकायची आहे। आणि तुमचं जर 36 चा चौथा भाग 9 इंच प्लस तुम्ही 2 इंच जर शिलाई मार्जिन घेत असाल एवढं, तर आपल्याला 9.5 इंचाची घडी टाकायची आहे। म्हणजेच आपण इथे घडीमध्ये अर्धा इंच वाढवून देऊ शकतो, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं त्याच पद्धतीने। इथे मी तुम्हाला ब्लाऊज वरून किंवा डायग्राम वरून घडीची माप कशी घ्यायची, 36 चा चौथा भाग काढून आपण बाही कशी कट करायची किंवा 38 चा चौथा भाग काढून आपण बाही कशी कट करायची ते इथे डिटेल मध्ये सांगितलेलं आहे। आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी आपण घडी किती इंच घेतली पाहिजे आणि 2 इंच जर आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असेल, म्हणजेच घडी प्लस 2 इंच जर शिलाई मार्जिन असेल, तर त्यासाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे ते आपण या डायग्रामच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये बघितलेलं आहे। आता आपण 36 साईजची बिना अस्तरची बाही कशी घ्यायची ते बघणार आहोत। मी इथे 5 इंच उंचीची बाही घेणार आहे। इथे आपण 5 इंच उंचीची इथे बाही घेऊ। त्यात आपल्याला 1.25 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं असतं। बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1.5 ते 1.25 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं असतं। इथून आपण ही जी उंची घेतलेली आहे, इथून आपली 5 इंच उंची आहे, ही उंची प्लस आपलं 1.25 इंच वाढवलेलं आहे।
आणि इथे आपण पाव इंच वरती वाढवून घेऊ शकतो. पाव इंच आपल्याला का वाढवायचं आहे, जेव्हा आपण बाही शोल्डरला जॉईन करतो तेव्हा ते पाव इंच शिलाई मार्जिन मध्ये जाते. आणि हे 1.25 इंच जे आहे, जेव्हा आपण बाही बिना अस्तरचे शिवतो तेव्हा फोल्ड करतो हात शिलाईसाठी, तेव्हा ते तेवढं 1.25 इंच शिलाई मार्जिन मध्ये जाते. म्हणजेच आपली जी पूर्ण उंची येणार आहे बाहीची ती 6.5 इंच येणार आहे. 6.5 कशी येणार आहे, 5 इंचाची आपली इथून एक बाही, हे जे माप आहे ते आपलं पूर्ण माप आहे तयार उंचीचं. बाहीची उंची आपली तयार होणार आहे 5 इंच, तर त्यात आपण 1.25 इंच घेतलं, म्हणजेच आपलं हे 6.25 झालं, प्लस आपलं ते पाव इंच, असं 6.5 इंचाची आपली इथे उंची येणार आहे. इथे 6.25 इंच आपण हे घेतलेलं आहे, परत पाव इंच, असं 6.5 इंचाची जर उंची घेतली तर आपली बाही ही 5 इंचची तयार होते. आता आपण घडी टाकून घेऊया. मी ते घडी तेच सांगते तुम्हाला की जेवढा मी 36चा चौथा भाग घेतलेला आहे, 36चा चौथा भाग आपण घेतो 9 इंच, तर मी ते 9 इंचाची घडी टाकत आहे. प्लस तुमचं जर 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल तर ही बरोबर बसेल 9 इंचाची घडी. यासाठी आपली ही 9 इंचाची घडी बसेल. आणि तुम्ही 36चा चौथा भाग 9 इंच प्लस तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपली जी घडी आहे ती तुम्हाला 9.5 इंचाची घ्यायला लागेल. जी घडी आहे ती तुम्हाला 9.5 इंचाची घ्यायला लागेल. मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते म्हणून इथे 9 इंचाची घडी घेतलेली आहे. इथून तर इतकं मी 9 इंचावरती पॉइंट केलेला आहे. इथूनही आपण 9 इंचावरती पॉइंट करून घेऊया. आता आपण लाईन मारून घेऊया. हे जे आहे आपलं 1.25 इंच हे शिलाई मार्जिन आहे. जेव्हा आपण हात शिलाई वगैरे करतो ब्लाउजला तेव्हा ते शिलाई मार्जिन मध्ये जातं. आणि हे जे वरचं आहे शिलाई मार्जिन ते आपण जेव्हा शोल्डरला बाही जॉईन करतो तेव्हा ते शिलाई मार्जिन मध्ये जात असतं. मी ते परत एकदा समजून सांगते तुम्हाला. तुमचं जर घडी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल तर आपल्याला 9 इंचाचीच घडी घ्यायची आहे. आणि 36चा चौथा भाग जर असेल, तुम्ही ब्लाऊज शिवत आहात तर त्याचा चौथा भाग 9 इंच येतो. प्लस तुम्ही 2 इंच जर शिलाई मार्जिन घेत असाल तर त्याची जी घडी आहे ती 9.5 इंचाची घ्यायची असते. इथे मी परत एकदा सांगते, 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी आपण ही 9 इंचाची घडी घेतलेली आहे. तुम्ही जर छातीचा चौथा भाग काढून 9 इंच आपली जी घडी येते त्यात जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन वाढवत असाल तर तुम्हाला 9.5 इंचाची घडी घ्यायची आहे. आता आपण दंडगेर मोजून घेऊया. मी इथे दंडगेर घेत आहे 6 इंच. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून दंडगेर हा मोजून घ्यायचा असतो. आता आपण जी उंची घेतलेली आहे इथून तर इतकी 5 इंच, तर त्यासाठी खुल्या भागाकडून आपण 2.5 इंचावरती टिक करून घेऊया. आपल्याला 2.25 ते 2.5 इंचावरती टिक करायचं आहे. मी ते 2.5 इंचावरती टिक करून घेत आहे. इथूनही आपण 2.5 इंचावरती टिक करूया आणि ते सरळ लाईन मारून घेऊया. बऱ्याच जणांच्या मला कमेंट असतात की तुम्ही या पद्धतीने जी बाही कट करतात ती अगदी बरोबर बसते का? तर मी याच पद्धतीने ब्लाउज कट केलेला आहे आणि ते शिवून देखील दाखवलेलं आहे आणि ती बाही पूर्णही दाखवलेली आहे. आणि आपली जी टिप सरळ येत नाही फिटिंगची ती कशी घ्यायची ते देखील मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि ते व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. डायरेक्ट कापडवरती देखील मी कटिंग करून दाखवलेली आहे. ब्लाउजची माप घेऊन आपण ती कटिंग केलेली आहे. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. इथे आपण दंडगेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो. अडीच इंच 1.5 इंच इथून आपण आकार देऊन घेत असतो. हा झाला आपला बाहीचा आकार. हे आहे आपलं अर्धा इंच ते 0.75 म्हणजे अर्धा इंच तर 1.25 इंचाचा आपला इथला गॅप असला पाहिजे. इथून आपण
2.5 इंच खुल्या भागाकडून कमी केलेला आहे। ही आहे आपली बिना अस्तरची बाही। इथून तुम्ही या पद्धतीने आकार द्यायचा आहे। इथे आपली बिना अस्तरची बाही टिक झालेली आहे आणि ती मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला टिक करून दाखवलेली आहे। या पद्धतीने आपण हे जे घेतलेलं आहे ते 1.25 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि हे 0.5 इंच देखील घेतलेलं आहे। इथे आपली 5 इंच उंचीची बिना अस्तरची बाही टिक झालेली आहे। परत मी एकदा सांगते, ही जी 9 इंच आपण घेतो हे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन जर वाढवून घेत असाल तुम्ही ब्लाउज मध्ये गडी प्लस, त्यासाठी ही 9 इंचाची बाही अगदी परफेक्ट अशी बसते। आता तुम्ही जर 2 इंचाचं शिलाई मार्जिन घेत असाल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला डायग्राम दाखवत आहे। 9.5 इंचाची आपल्याला त्यासाठी घडी घ्यायची आहे। जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर तुम्ही बाहीची घडी घेणार आहे 5 इंच। मी ते बाहीची घडी 5 इंच घेणार आहे उंची, त्यात अर्धा इंच फक्त वाढवणार आहे कारण ही आहे अस्तरची बाही। हे बघा, इथून मी अर्धा इंच वाढवलेला आहे। आता आपण पहिले स्क्वेअर तयार करून घेऊयात। इथे मी या पद्धतीने स्क्वेअर तयार केलेला आहे। आता आपण हे जे वाढवून घेतलेलं आहे हे देखील ऍड करून घेऊयात। हे आपण शिलाई मार्जिन साठी वाढवून घेतो। ही जी घडी घेतलेली आहे आपण, ही 9.5 इंचाची घडी घेतलेली आहे। ही काय घेतलेली आहे, समजा तुम्ही 2 इंच जर शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला ही घडी घ्यायची असते 9.5 इंचाची। म्हणजे मी तुम्हाला डायग्राम देखील काढून दाखवला, जो आपण ब्लाउज पीसचा डायग्राम काढतो त्यात जर तुम्ही 36चा चौथा भाग घेऊन 9 इंचाची आपण घडी करतो, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवतो। जसं मी तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून दाखवते, तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन वाढवत असाल तर त्यासाठी आपल्याला ही जी घडी घ्यायची आहे ती 9.5 इंचाची घ्यायची आहे। इथे आपली 5 इंच उंचीची बाही येणार आहे, तर त्यासाठी मी 2.5 इंचावरती टिक केलेली आहे। आपल्याला इथून 2.25 ते 2.5 इंचावरती टिक करून घ्यायची असते। इथून मी 1.5 इंचावरती देखील पॉइंट करून घेतलेला आहे। आता आपण आधी सरळ लाईन मारून घेऊया। इथे आपण सरळ लाईन मारलेली आहे। आता आपण दंडघेर मोजून घेऊया। दंडघेर आपल्याला जेवढा होता तेवढाच घ्यायचा आहे। 5.5 असेल 5.5, 6 असेल 6, मी इथे 6 इंचाचा घेत आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। प्रत्येकाचा दंडघेर हा वेगवेगळा असू शकतो, कमी जास्त 0.5 इंच कमी किंवा 0.5 इंच जास्त देखील असू शकतो। म्हणून नेहमी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ब्लाउजवरून दंडघेर काढायचा आहे आणि त्याचं माप टाकायचं आहे, प्लस 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन त्यात ऍड करायचं आहे। आता आपण इथे 1.5 इंच आणि 2.5 इंचावरती पॉइंट करून घेत असतो। जरी आपण 9.5 इंचाची घडी घेतलेली आहे तरी आपल्याला इथे 1.5 आणि 2.5 इंचावरतीच पॉइंट करायचा असतो। इथे आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। हा झाला आपला बाहीचा आकार। हे आपण काय घेतलेला आहे, घडी प्लस जर तुम्ही 2 इंच घेतलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला 9.5 इंचाची घडी घ्यायची आहे आणि घडी प्लस जर तुम्ही 1.5 इंच घेतलेलं असेल तर आपला जी घडी आहे बाहीची ती 9 इंच येणार आहे। इथे मी तुम्हाला 2 इंच घडी म्हणजे घडी प्लस 2 इंचचं जे माप असतं बाहीचं ते देखील सांगितलेलं आहे आणि घडी प्लस 1.5 इंच जे आपण शिलाई मार्जिन घेतो त्यासाठी देखील मी बाहीची घडी सांगितलेली आहे। आणि आज आपण डायग्राम वरून ही घडी देखील शिकलेलो आहोत। इथे आज आपण बाहीविषयी डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे। मी ते तुम्हाला 36 साईजचा जो पाठीमागचा भाग असतो तो देखील मी काढून दाखवलेला आहे आणि मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्यात की डिझाईनच्या गळ्यासाठी आपण कसं किती इंच घ्यायला पाहिजे, ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि आपण जेव्हा 36 साईजचं पेपर कटिंग करतो त्यात जर तुम्ही 1.5 इंच वाढवत असाल, म्हणजेच आपण कट करताना 36चा चौथा भाग काढत असतो, 36चा चौथा भाग येतो 9 इंच, तर त्यात जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला जी बाहीची घडी आहे ती 9 इंच घ्यायची असते आणि 36चा चौथा भाग काढून 9 इंचाची आपली घडी येते। त्यात जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला जी बाहीची घडी आहे ती 9.5 इंच घ्यायची आहे। हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे
की किती साईजसाठी किती इंचाची आपण घडी घेतलेली पाहिजे, किंवा किती साईजमध्ये आपण किती इंच शिलाई मार्जिन वाढवल्यानंतर आपल्याला किती इंचाची बाहीची घडी घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर माझे पेपर कटिंग हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.